राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत निळोबाराय देवस्थानाच्या आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळ्याची बैठक बुधवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात संपन्न झाली। या बैठकीमध्ये सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सुविधा पुरवण्याबाबत चर्चा देखील झाली। यावेळी दिंडीच्या स्वयंपाकाचा आवश्यक गॅस पुरवठा शासनाच्या वतीने पुरवण्यात यावा अशी एकमुखी मागणी वारकऱ्यांनी केली। पालखी सोहळ्याची नियोजनाची बैठक सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। या प्रसंगी देवस्थानचे व सेवा मंडळाचे सर्व विध्वस्त 100 दिंडी चालक समस्त ग्रामस्थ पिंपळनेर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत निळोबाराय पालखी सोहळा 2026 आषाढी वारीच्या नियोजनाची आज बैठक पार पडली। संत निळोबारायांचा पालखी सोहळा 10 जुलै रोजी प्रस्थान होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रस्थानाला हजर राहणार आहेत। त्याबरोबर महापूजा ही जिल्हाधिकारी, कलेक्टर, CO साहेब आणि SP साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 10 मानाच्या पालख्यापैकी एक निळोबारायांची मानाची पालखी आहे। अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव मानाची पालखी ही निघणारी आहे आणि या वारीमध्ये मी बहुतांशी वारकऱ्यांना आणि दिंडीकरांना विनंती करतो की आपण निळोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। रामकृष्ण हरी। सोहळ्याबरोबर सुमारे 100 दिंड्या चालतील आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे लाखो वारकरी निळोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर चालणार आहे। शासनाच्या वतीनं विविध सुविधा मिळणं हे गरजेचं आहे। राज्यातील पंढरपूरच्या दरबारामध्ये 10 मानाच्या पालख्या आहेत, त्याच्यापैकी निळोबारायांची अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव मानाची पालखी आहे आणि या पालखीला ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या संस्थांप्रमाणे सुविधा मिळाव्या अशी आम्ही विनंती करत आहोत। यावर्षी आखातात युद्ध चालू असल्यामुळं गॅसची गैरसोय मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडं पालकमंत्र्यांकडे बैठक आहे नगरला, तिथे आम्ही विनंती करणार आहोत की सगळे दिंडी सोहळ्यांना आणि आमच्या संत निळोबाराय पालखी सोहळ्याला की कुठेही गॅसची कमतरता पडणार नाही याची खबरदारी घ्यावी। फिरते शौचालय असेल, आरोग्य विभागाचे ॲम्ब्युलन्स असतील, पोलीस डिपार्टमेंट असतील, साऱ्या काही सुविधा आमच्या पालखी सोहळ्याला मिळाव्यात अशी शासनाला आम्ही सर्वजण विनंती करत आहोत। आणि यावर्षी सर्व वारकरी आसुसलेले आहेत, लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जाणार आहेत। यावेळेस एक महिना मध्ये धोंड्याचा आल्यामुळं 1 महिना वारी पुढे गेलेली आहे, तरी पाऊस चालू होणार आहे, तरी त्या पावसाची पर्वा न करता माझा वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।